महाराष्ट्राचं राजकारण एक तर पवार, देशपांडे किंवा पाटील यांच्या वाड्यातून चालेल किंवा धनगर वाड्यातून चालेल असा प्रस्थापित मराठा नेते यांनी इतिहासामध्ये वक्तव्य केलं. पण त्या वक्तव्याचं भान त्यांनी ठेवला नाही किंवा त्या वक्तव्याचं व्हॅल्यू किंवा वजन त्यांनी ठेवलं नाही आणि धनगर समाजाला संधी राजकारणात ही नेहमीच कमी मिळत आली. त्याचे कारणं विविध असतील. धनगर समाजाकडून न होत असलेली अग्रेसिव्ह सामावून घेण्याची मागणी असेल किंवा अजून कोणत्या मागणी असेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांचा विजय आवश्यक का? गोपीचंद पडळकर यांना पराभूत करण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या ज्या काही मोठ्या शक्ती आपण समजतो, महाराष्ट्राचे भीष्म पितामह शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील किंवा अजून जे कोणी मोठे नेते असतील, प्रस्थापित नेते असतील, ज्यांना असं वाटतं की गोपीचंद पडळकर हा डोईजड होत चालला आहे. आता गोपीचंद पडळकर हा डोईजड होत चालला आहे हे कशावरून? आता गोपीचंद पडळकरांचा जर तुम्ही राजकीय प्रवास जर बघितला तर एका आंदोलनातून बाहेर आलेल्या कार्यकर्ता, एका जमिनीशी निगडीत कार्यकर्ता, जमिनीशी लोकांशी दांगडा संपर्क असलेला कार्यकर्ता. आता तुम्ही हे म्हणू शकता की अजितदादा पवार यांच्याविरुद्ध 2019ची निवडणूक लढल्यानंतर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. होय, डिपॉझिट जप्त झालं, यात काही वाद नाही. परंतु मित्रांनो, हार ही काही राजकारणामध्ये शेवटची हार नसते आणि विजय हा काही शेवटचा विजय नसतो. कारण की राजकारणामध्ये कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. राजकारणामध्ये ज्याचा उदय होतो त्याचा सूर्यास्त पण होतो. ज्याला म्हणतात ना की जर कोणती गोष्टीचा उदय होत असेल तर त्याचा समजून घ्या तुम्ही आता, ठीक आहे. पण मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे की गोपीचंद पडळकर सारखा व्यक्ती जिंकणं का महत्त्वाचं आहे? मित्रांनो, सगळ्यांना संधी राजकारणामध्ये महाराष्ट्रात दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा पार्लमेंट, देशाच्या पार्लमेंटमध्ये असे अनेक नेते आपण निवडून पाठवतो ज्यांच्यावर रेप, बलात्कार, डोमेस्टिक व्हायलन्स अशा खूप प्रकारच्या केसेस, इव्हन मर्डरच्या केसेस सुरू आहेत. जर आपण असं बघितलं की 542 पैकी किती MLA MP यांच्यावरती MP किती हिनियस क्राईम आहे, तर तुम्हाला दिसून पडेल की अराउंड 25% ऑफ द मेंबर ऑफ पार्लमेंट हॅव सिरियस क्राईम ॲलिगेशन्स ऑन देम. तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. तर गोपीचंद पडळकर हा जिंकून येणं का महत्त्वाचं आहे? तर महाराष्ट्रातील जे प्रस्थापित नेते आहेत, ज्यांना भीष्म पितामह महाराष्ट्र समजला जातं, महाराष्ट्राचं कोणी चाणक्य त्यांना म्हणतं किंवा अजून त्यांना उपमा दिल्या जातात. पवार साहेबांनी डावीकडे बघितलं तर सरकार पलटेल, उजवीकडे बघितलं तर सरकार येईल किंवा अजून काही गोष्टी पवार साहेबांच्या नावाने ज्या भ्रमिक फैलवल्या जातात किंवा पवार साहेब हे कधीही आयुष्यामध्ये 72 किंवा 74च्या पलीकडे सीट्स महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा निवडून आणू शकले नाही. त्यांच्या आयुष्यातला लोकसभेचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स कोणता असेल तर तो 2024च्या लोकसभेमध्ये त्यांनी 10 पैकी 8 सीट जिंकल्या, म्हणजे 80% त्यांचा स्ट्राईक रेट होता. पण मित्रांनो, त्याविरुद्ध ममता बॅनर्जी असेल, जगन रेड्डी असेल, अजून केजरीवाल असेल, हे कितीक वेळा मुख्यमंत्री झाले. केजरीवाल 3 वेळेस दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. ममता बॅनर्जी या सलग 3 वेळेस वेस्ट बेंगॉल या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. अजून कोणते नेते, चंद्रबाबू नायडू असेल किंवा अजून दुसरे नेते असतील, ते कितीक वेळा मुख्यमंत्री झाले आणि राष्ट्रीय राजकारणात सुद्धा त्यांचं वजन आहे. जसं आज नितीश कुमार असतील, चंद्रबाबू नायडू असतील, यांच्या भरोशावरती NDA नरेंद्र मोदी यांचे 3.0 सरकार सुरू आहे. पण अशी केवळ सरकार आलं आहे का की जे फक्त पवार साहेबांमुळे चालतं आहे? हो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये युतीमुळे सरकार चालतं, पण याच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय राजकारणात पवार साहेबांचा रोल काय? पण ते काही असो, आज त्याचा विषय नाही. पवार साहेब हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत आणि पवार साहेबांनी बुद्धी जेवढी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पार्ट्या फोडण्यासाठी वापरली, तेवढीच जर त्यांनी त्यांच्या ग्रोथसाठी जर वापरली असती किंवा त्यांची लाईन त्यांनी मोठी करण्यासाठी वापरली असती तर महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांची पार्टीचा मुख्यमंत्री सुद्धा झाला असता आणि पवार साहेब हे देशाला खरंच पंतप्रधानमधून लाभले असते. आज जशी पवार साहेबांची हिणवणी देशाला न लाभलेला सर्वोत्तम पंतप्रधान अशी केल्या जाते, तशी वेळ त्यांच्यावर आली नसती. खैर, ह्या गोष्टीचा आज विषय नाही. विषय हा आहे गोपीचंद पडळकर. आता गोपीचंद पडळकर यांना निवडून देणं महत्त्वाचं का? महाराष्ट्रामध्ये जर पॉप्युलेशन वाईज तुम्ही बघितलं तर मराठा समाज हा सगळ्यात जास्त, जवळपास 35% मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये समजला जातो. आता 35% मराठा समाज जेव्हा गोष्ट आपण करतो तेव्हा OBC प्लस मराठा याची गोष्ट आपण करतो, तो 35% होतो. म्हणजे विदर्भामध्ये भरपूर सारा मराठा समाज हा OBC ऑलरेडी झाला आहे, कन्वर्ट झालेला आहे. त्यामुळे मराठा आणि कुंभी हे 35% आहे, मोठी पॉप्युलेशन आहे. पण त्यानंतर जर कास्ट वाईज जर आपण पॉप्युलेशन बघितली तर धनगर समाजाची पॉप्युलेशन तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती आढळेल. पण धनगर समाजाची पॉप्युलेशन तर तुम्हाला आढळेल, पण धनगर समाजाचं जर प्रतिनिधित्व तुम्ही जर भारताच्या पार्लमेंटमध्ये असेल किंवा भारताच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये असेल हे जर बघितलं तर ते खूप कमी आहे. ह्याच धनगर समाजाचे नेते जर कर्नाटकामध्ये जर तुम्ही गेले, सिद्धारामय्या हे मुख्यमंत्री 4 वेळेस मुख्यमंत्री झाले. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य आहे की गोपीचंद पडळकर हा शरद पवारांना सरळ अंगावर घेणारं व्यक्तिमत्व आहे. शरद पवार असेल, रोहित पवार असेल किंवा अजून पवार असेल,
पवार घराण्याला चॅलेंज करणारं व्यक्तिमत्व म्हणजे गोपीचंद पडळकर. आता मी हे म्हणत नाही की पवारांबद्दल ते जसे शब्द वापरतात तसे वापरायला हवे की नको, पण महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांना अंगावर घेईल असं व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर ते म्हणजे गोपीचंद पडळकर. लोकांमध्ये राहणारा नेता, ग्रामीण भागाच्या लोकांची जाण ठेवणारा नेता. त्यामुळे गोपीचंद पडळकर सारख्या व्यक्तीला एकदा जर का तुम्ही विधानसभेमध्ये पाठवलं तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला दिसेल आणि त्या समाजाला सुद्धा होईल. समाज जागृती करण्याचं काम हे गोपीचंद पडळकर करू शकतात. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना संधी ही मिळायला हवी की नको हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.